अभूतपूर्व पाणी टंचाईमुळे लातूरकरांच्या तोंडचं खऱ्या अर्थानं पाणी पळालेलं आहे। जिथे माणसांना प्यायला पाणी नाहीये तिथे शेतीला काय देणार। पण अशा परिस्थितीत सुद्धा लातूरच्या मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयानं गटाराच्या पाण्यावर आपली करपत असलेली बाग वाचवलेली आहे। पाहूया कॉलेजच्या अथक प्रयत्नातनं उभं राहिलेलं हे नंदनवन। ही दृश्य बघून तुम्हालाही वाटेल की इतरांप्रमाणे या भागातल्या गटाराच्या पाण्याची समस्या आहे, पण दिसतं तसं नसतं असं म्हणतात। याचा प्रत्यय आपल्याला अवघ्या काही मिनिटात येतो। एकीकडे लातूरकर पाणी टंचाईने हैराण असताना मांजरा कॉलेजने ही डोळ्यांना दिपवणारी किमया साधली आहे, ती गटाराच्या पाण्यावर। ऐकून आश्चर्य वाटलं ना। आणि त्या पाणी गेल्यामुळे जे 400-500 झाडं लावली होती आणि नारळाची वगैरे, तर त्या झाडांना पाणी द्यायचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे मग माझ्या कल्पना आली की आपल्या बिल्डिंगच्या बाजूनी गटार जाते आहे, त्याचा उपयोग करून पाहावा। पण मी त्याला एक वेगळ्या पद्धतीची जी चाळणी 1-2 अँगल घेतले आणि त्याला पत्रे लावले आणि त्या पत्र्यांना होल मारले एका, त्यामुळे पाणी गाळून आलं आणि त्यामुळे शुद्ध पाणी मिळाल्यासारखं झालं आणि वास जो पाण्याचा गटाराचा येणार होता तोही बंद झाला। त्यामुळे इथली बाग एकतर नैसर्गिक त्यांना पाणी मिळालं। पाणी टंचाईने 2 महिन्यांपासून सगळेजण त्रस्त होते। बागेसोबत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातही पाण्याची समस्या निर्माण झाली होती, पण या आगळ्या वेगळ्या प्रयोगाने महाविद्यालयाने कमी खर्चात यावर उपाय काढलाय। कॉलेजला फायदा जर म्हणत असाल तर या भीषण अशा कडाक्याच्या उन्हामध्ये ही एवढी हजारो जवळपास 2000 झाडं ही उन्हामुळं आणि पाण्याच्या अभावामुळं करपली असते आणि ही करपलेली झाडं आम्हाला हताशपणे पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। परंतु नालीवर मोटर जी काही बसवलेली आहे आणि जे काही टाकाऊ पाणी आहे त्याच्यापासून झाडं ही टिकाऊ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळं निश्चितच याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेला, पर्यायाने महाविद्यालयाला हा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे। सरांनी नालीचा अतिशय सही उपयोग करून वापस त्या पाण्याचं फिल्ट्रेशन थोडंसं करून एक झाडाला पूर्ण पाणी दिलं, त्यामुळे पूर्ण झाडे पूर्ण हिरवळ दिसतात आणि 2 वर्षापासून थोडेसे झाडं कुमोजत होते। सरांनी अतिशय स्वतःचा उपयोग करून, स्वतःच्या बुद्ध्याचा उपयोग करून अतिशय चांगले प्रकारे मांजरा कॉलेजचं हे बागेत हिरवीगार केलेली। मला खूप प्रशस्त वाटतंय, बाकीच्या एरियापेक्षा खूप चांगलं वाटतंय। गारवारा येतो, हॉस्टेल जास्त गरमी होत नाही, पाण्याचा एकदम सही उपयोग असल्यामुळे आम्हाला हॉस्टेलला कधी पाणी कमी पडलं नाही। अवघ्या काही महिन्यातच बागेचं रुपडं पालटलं। आजूबाजूच्या हवेमध्ये त्याचा परिणाम जाणवू लागला, त्यामुळे बागेत फिरायला येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे। कॉलेजच्या ह्या ग्राउंडवर नातवंडासह मी मागच्या 2 वर्षापासून इथे फिरायला येतो, पण ह्या पाण्याच्या टंचाईमध्ये आणि मध्यंतरी जी सुखायला आली होती, या लोकांनी इथून नालीचं पाणीचा रियूज करून जे नंदनवन फुलवल्यासारखं फुलवलं आहे। तर आम्हाला आता या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा चांगलं हे गारवा मिळतोय, सावली आहे आणि झाडं सगळे पूर्ण टवटवीत फुललेली आहेत। गवती चहा, चाफा, मोगरा यासारखी अनेक झाडं केवळ गटाराच्या पाण्यावर प्रयोग करून वाढवण्यात आली आहेत। त्यामुळे मांजरा कॉलेजचा हा प्रयोग नक्कीच दाद देण्यासारखा आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।